भोगलवाडीच्या मुख्य प्रवेशद्वारावर जरांगे पाटील यांचे बॅनर लावले गेले होते। त्याच्यावर भोगलवाडी ग्रामस्थांना एक लावले गेलेले बॅनर होतं। ते बॅनर काही ग्रामस्थांमधील काही तरुणांनी फाडलं गेलं, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यांच्यावरती काल गुन्हे देखील दाखल झालेत, अशी देखील माहितीची आहे ते अपडेट समोर आलेत। मात्र हे पूर्ण घटनाक्रम कसा घडलाय आपण हे कारेगावातील ग्रामस्थांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। प्रथमतः त्याच गावचे सरपंच माझ्यासोबत आहेत। सरपंच, काय नेमकं घटनाक्रम झाला? नमस्कार। सर्वप्रथम आपण या ठिकाणी कालच्या झालेल्या घटनेची दखल घेऊन सूर्योदयची टीम या ठिकाणी आली, त्याबद्दल सर्वप्रथम गावकरीच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो। कालचा जो प्रकार झाला तो आपण पाहिला असेल, हा निंदनीय प्रकार झालेला आहे आणि त्याची खोटी काय जाहिरात करून कुठंतरी एक मीडिया ट्रायल चालवण्याचा जो काही प्रकार झालेला आहे तो सपशेल चुकीचा प्रकार आहे। कारण त्याची सत्यता न तपासता सर्वांनी त्या बातम्या पोस्ट केल्या, व्हायरल केल्या, त्याची सत्यता जाणून घेण्याचा कुणीही प्रकार केला नाही। सरपंच, जे व्हायरल होते व्हिडिओ, जेणेकरून व्हायरल होतात त्या व्हिडिओमध्ये जे पोस्टर लावले गेले ते पोस्टर फाडलं गेलं, असं देखील त्या व्हिडिओमध्ये म्हटलं गेलं, नेमकं काय प्रकार? बरोबर आहे। तो प्रकार मूळ असा आहे की तो जो पोस्टर आहे तो आहे प्रवेशद्वाराचं पोस्टर आहे। त्या पोस्टरवरती पहिले आपण जर पाहिला असेल तर जुने फोटो पण आहेत आमच्याकडे, की ज्याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की महालक्ष्मी प्रवेशद्वार व सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग, अशा पद्धतीचं ते पोस्टर आहे। ते आज रोजी पण आपल्याला पाहायला मिळू शकतं की ते तशाच प्रकारचं पोस्टर आहे। आणि काल जी मीडिया ट्रायलमध्ये आपण गोष्ट पाहिली की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब, राष्ट्रीय संत भगवान बाबा आणि राष्ट्रीय राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा या ठिकाणी विठंबना झाली, अशी चुकीची जी माहिती पसरवली आणि त्याचा कुठंतरी श्रेय घेण्याचा जो काही केविळवाणा प्रकार झाला, याचा या ठिकाणी पूर्ण गावकरी आणि पूर्ण सकल मराठा समाजतर्फे मी या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो। कारण आपण पाहिलं असेल की झालेला प्रकार याची सत्यता न तपासता कुठंतरी खोट्या प्रकारचा प्रचार करून समाजाला बदनाम करण्याचं काम केलं आहे। आणि त्याच्यामधून काल पाहिलं असेल आपण, कुठंतरी एक मॉब रेटात करून मॉबचा पोलीस प्रशासनावरती प्रेशर आणून या ठिकाणी खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल केलेले आहेत। त्यांनी त्याच्यात ती सत्यता तपासावी, त्यांचे CDR काढावे। आमची मूळ मागणी, आमची जर तुम्ही पाहिला असेल तर मी गेल्यानंतर त्या काल जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे तिथं आम्ही त्या घटनेचे तिथं प्रथम साक्षीदार आहोत की त्या ठिकाणी काय झालं होतं हे पाहण्यासाठी मी सरपंच या नात्याने गेलो होतो। त्या ग्रामस्थांच्या देखील त्यांच्यासोबत संवाद साधला। ते म्हणतायत की जी कमान जी आहे ती आम्ही उभारलेली कमान आहे आणि त्यावरती जरांगे पाटलांचे फोटो वगैरे काढणं आणि लक्ष्मण हाकेंचा कार्यक्रम हे पूर्ण नियोजित असा प्रकार जो आहे तो घडत होता, असं त्यांचं म्हणणं आहे। सपशेल चुकीचा आरोप आहे तो। तशा प्रकारचा कुठलाही मानस नव्हता। आपण पाहिलं असेल जी इतिहासात नाही अशी गोष्ट सन्माननीय संघर्ष योद्धा मनोजदादांनी या मराठ्याच्या पदरी पाडून दिली, त्याबद्दल हा विजय उत्सव साजरा करताना या ठिकाणी सन्माननीय मनोजदादाच्या या ठिकाणी जे फ्लॅक्स लावलेले होते यातून कुठलाही सामाजिक तेढ निर्माण व्हावं असा आमचा हेतू नव्हता। आणि तो आपण पाहत आलात, मराठ्याचा खूप मोठा इतिहास आहे। मराठ्यांनी कधीच असं कुठल्या तरी आपल्या छोट्या भावावर अन्याय करायची भूमिका कधीच ठेवलेली नाही, आजही नाही आणि भविष्यातही नसेल। आमचा लढा हा आमच्यासाठी आहे, हा कुणावर अन्याय करण्यासाठी नाही। प्रथमतः हे लोकांनी समजून घ्यावं। आणि त्यांनी जे आता तुम्ही नाव घेतलं XYZ व्यक्तीचं किंवा त्यांची तिकडं कुठं सभा होणार आहे काय, ते लोकशाहीमध्ये कुठेही सभा घेऊ शकतात, आम्हाला त्यांचा कुठलाही विरोध नाही। त्यांनी त्यांची मागणी त्यांची मागत राहावी, मांडत राहावी, आमचा त्यांना विरोध नाही। आम्ही आमच्या हक्काचं मागतोय किंवा आम्ही त्यांना विरोध म्हणून ते काही केलेलं नाही। ती त्यांनी जी जाहिरात करून ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न होता। कुणावर गुन्हा दाखल झालेला आहे? माजी सरपंच किरण। अच्छा, किरणजी, काय नेमकं त्या दिवशी पूर्ण घटनाक्रम घडला? आम्हाला डिपार्टमेंटनं बोलवून घेतलं, पोलिसांनी बोलवून घेतलं, आपसात वाद मिटवू म्हणले आणि नंतर त्यांना आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तिथल्या लोकांनी ओबी। आणि गुन्हे कधी दाखल झाले? गुन्हे संध्याकाळी 7 वाजता। इथं जे असं जे आरोप होत आहे किंवा पोस्टर वगैरे फाडले, OBC चा एक गट, मराठा समाजाचा गट, ते आमने सामने भिडले, तसा प्रकार वगैरे घडला नाही। त्यांना आम्हाला दोघं तिघालाच बोलवून घेतलं, सरपंच मी, आम्हाला म्हणले आपसात मिटवून घेऊ काय आहे ते। आमचं जरांगे पाटलाचं पोस्टर त्यांना अगोदर फाडलेलं होतं, त्यांचं पोस्टर वरती होतं। त्यानंतर पोलीस प्रशासनामध्ये तुमच्यामध्ये काय प्रशासनानं
आम्हाला त्यांना जरांगे पाटलाचे पोस्टर काढा म्हणून आम्हाला निरोप दिला. आम्ही म्हणलं काही अडचण नाही, आम्ही काढू शकतात पोस्टर. ते म्हणले आम्हाला वाद होण्यापेक्षा तुम्ही आपले पोस्टर काढून घ्या. आम्ही त्याला मान्यता दिली. त्यांना नंतर आमच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. याच्या अगोदर कधी तुमच्या कार्य ग्रामस्थांचं आणि भोगलवाडी ग्रामस्थांचे जे काही काटेवाडी वगैरे हे गाव येतात, कधी असा या अगोदर काही घटना वगैरे अशा नाही, पहिलीच वेळ आहे ही? पहिलीच वेळ. आम्ही त्यांच्यासोबत, ते आमच्यासोबत, आम्ही त्यांच्यासोबत सामान्यपणानेच राहिलेलो आहेत. पण हे 1-2 लोकांनी करून समजायला मिठीत धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या दिवशी जे व्हिडिओ प्रकाशित झाले पूर्ण महाराष्ट्रानं पाहिले, ते असं देखील म्हटलं जात आहे की ओबीसी बांधव, मराठा बांधव एकत्रीकरण आले, आमने सामने आले. त्या पूर्ण व्हिडिओमध्ये काय नेमकं सत्यता आहे? सत्यता अशी की प्रशासनाने बोलून घेतलं. जे दिंद्रो पोलीस स्टेशनचे जे API आहेत ते म्हणले तुम्ही या इथं कोणत्या ठिकाणी बोलून घेतलं? बोगरवाडी फाट्यावर. तर सरपंच असतील, किरण काका असतील, आम्ही तिथं पोहोचलो. पोहोचल्यानंतर गेल्यानंतर तिथं चर्चा करायला लागलो. जे अज्ञात लोकांनी जे काही बॅनर फाडले, त्या बॅनर ज्यांनी फाडले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं बोलायला लागलं. चर्चा करीत असताना ते किरण काका मोरे सरपंच यांच्यावर धावाधावीचा प्रयत्न केला आणि तोच व्हिडिओ व्हायरल केला. सत्यता तिथं काहीच झालं नाही. सत्यता तिथं काही झालं नाही. आणि तिथं नंतर पुन्हा मग हे घोषणा हे ते चालू झाले. खरं तर पूर्ण या प्रकरणाकडे कसं पाहतायत? कधी असा प्रकार वगैरे कधी घडला? खरं तर काय बोलावं प्रत्येकजण व्यक्त होतोय, काही जणांना संभ्रम देखील निर्माण होतोय. या अगोदर दादा, जेवढा तुमचं किती वय किती? 61 वर्ष. काय एवढा कार्यकाळ गेला तुमच्या वयाचा, याच्यामध्ये कधी असा प्रकार झाला कारी आणि भोगलवाडी किंवा काटेवाडी असं काही? अहो, जेवढ्यांनी आत्ता मीडिया ट्रायलमध्ये मुलाखती दिलात ना भोगलवाडीच्या लोकांनी, हे सगळे ह्या आमच्या लोकांसोबत रोज 24 तास बसणार उठणार आहेत. सगळे बसणार उठणार पण आहेत. का असं घडलं? का दिला तर त्यांना माहिती आहे राजकीय द्वेष आहे हा. काय संबंध आहे ह्याच्यामध्ये? आम्ही जल्लोष केला, दोन पोरांनी समजा बॅनर नेऊन तिथं लावले असतील, पण वरलं जे महालक्ष्मी प्रवेशद्वारचं बॅनर होतं, माझ्या माहितीप्रमाणे मी काल सकाळी 6च्या गाडीनं 1-2 मुलं आणि इथले 1-2 मुलं यांच्यातच झाला, म्हणजे काही सगळ्याच ग्रामस्थांचा याच्यामध्ये कुठलाच मतभेद नाही? रोल नाही, काहीही रोल नाही. 2 पोरांनी जरी बॅनर तिथं नेऊन लावले असले तर बॅनर त्यांचं कुणीही फाडलेलं नाही. लोकनेते गोपीनाथराव मुंडेचा आम्ही काल बी आदर करत होतो, आज बी करतो. आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन मी राहिलेलो आहे. मी राम मंदिरासोबत त्यांच्याबरोबर मीच पण स्वतः होतो. पण असं आमच्यात कधी घडलं नाही. पण आता जाणून बुजून जर मीडियावाले कुणी जर त्याला वेगळ्या पद्धतीनं रंग देत असतील तर नाविलाज आहे. समजा आम्ही एक रोडवर आमचं गाव आहे, म्हणून जर विनाकारण आम्हाला टार्गेट प्रतिक्रियाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात, मात्र सत्यता तसा काही कुठलाही प्रकार घडला नाही. काहीही नाही. आज बी त्यांच्या संग आमचे संबंध चांगले आहेत, उद्याही चांगलेच राहतील. ह्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही, ह्याच्यामध्ये कसलंही दुमत नाही. पण कटुता निर्माण झाली असं वाटतं. आता आमच्याकडून नाही, आम्ही लहान्या भावाला लहानच भाऊ म्हणतो. आणि त्याला कसं वागवायचंय, त्याच्या खांद्याला धरून, त्याच्या हाताला धरून. ते चुकला तर आम्ही समजून घेऊ. आज बी सांगतो, लहाना भाऊ चुकला तर आम्ही समजून घेऊ शकतो. एवढी पात्रता आमच्यात आहे, आज बी आहे, काल बी होती आणि इथून पुढं पण राहील. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक कारेगावातील ग्रामस्थ आहे ते त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात. मात्र आत्तापर्यंत कुठलाही वाद जे आहे ते या दोन्ही गावातील किंवा तिन्ही गावातील ग्रामस्थासोबत कधीच घडला नाही. मात्र काही व्यक्तींना हा वाद जो आहे तो घडून आणला. मात्र मीडियावरती काहीतरी वेगळं बोलतायत, मात्र सत्यता तसं काही नाही. आणि इथून पुढं देखील असा वाद जो आहे तो कुठल्याही प्रकारे घडणार नाही असं या कारेगावातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. मात्र आता जे रात्री तणावाचं वातावरण जे आहे ते मात्र आता ते कुठंतरी नाहीसं झालं आहे. आणि आपल्या भावना ज्या आहेत ते जसं यापूर्वी एकूणमेकाच्या भावना ज्या होत्या त्या भावना आता त्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहेत. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि लक्ष्मण हाके त्यांच्या या मेळाव्यादरम्यान, या सभेदरम्यान काय बोलतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश जुंबडी, बीड.